हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये. तर आज आपण बेकरीपेक्षासुद्धा भारी घरच्या घरी केक बनवून रेडी करणार आहोत, तोही चॉकलेट फ्लेवरमध्ये 1 किलोचा. मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुम्ही ही रेसिपी बघितल्याच्या नंतर बेकरीमध्ये अजिबात जाणार नाही. तर 1 किलोचा केक बनवण्यासाठी इकडे बघू शकता मी जो लागणारा स्पंज आहे तो बेक करून घेतलेला आहे. त्याच्या लेयर्स कट करून घेतलेले आहेत. सोबतच चॉकलेट गनाश बनवून घेतलेला आहे. व्हिपिंग क्रीमसुद्धा बनवून घेतलेली आहे. तर आपल्याला आता केक बनवण्यासाठी सुरुवात करायची आहे. तर केक बनवण्यासाठी मी इथे 1 किलोचा बेस घेतलेला आहे. त्याच्यावरती थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे. बेसवरती क्रीम आपण थोडीशी लावून घ्यायची आहे, कारण जे आपण लेयर केकची सेट करतो ती व्यवस्थित अशी बेसवरती स्टेबल राहिली पाहिजे म्हणून लावायची असते. तर इकडे बघू शकता जी पहिली लेयर आहे ती मी व्यवस्थित अशी सेट करून घेतलेली आहे. आता आपण याचं सोकिंग करून घेणार आहोत. तर सोकिंगसाठी मी इथे 1 चमचा होईल इतकं गनाश आणि थोडंसं थंड पाणी मिक्स करून घेतलेलं आहे. शुगर सिरपचा वापर मी इथे केलेला नाही. आता इकडे बघू शकता आपण या लेयरचं जे आहे ते व्यवस्थित असं छानसं सोकिंग करून घेतलेलं आहे. जितकं तुम्ही सोकिंग कराल तितकं केकची जी टेस्ट आहे ती छान लागते. आता आपण पायपिंग बॅगमध्ये थोडीशी क्रीम भरून घेतलेली आहे आणि सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहोत. पायपिंग बॅगचा वापर केल्यामुळे काय होतं, जी क्रीम आहे ती एक्स्ट्राची लागत नाही. तर इकडे बघू शकता सगळीकडे मी जी क्रीम आहे ती अगोदर लावून घेतलेली आहे. आता आपण पॅलेट नाईफच्या मदतीने सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहोत. तर क्रीम सगळीकडे स्प्रेड करून झालेली आहे. आता याच्यावरती जे आपण चॉकलेट गनाश आहे ते टाकून घेणार आहोत आणि तेही सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्हाला ही चॉकलेट गनाश कसं बनवायची याची जी रेसिपी आहे ती बघायची असेल तर आपल्या या पुष्पास किचन चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे. ती तुम्ही बघू शकता. आपल्या इन्स्टा पेजलासुद्धा मी आपली रेसिपी जी आहे गनाशची तीसुद्धा अपलोड केलेली आहे. तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही बघू शकता. तर इकडे बघू शकता 2 चमचे होईल इतकं मी चॉकलेट गनाश टाकून घेतलं होतं आणि सगळीकडे स्प्रेड करून घेतलेलं आहे. तर चॉकलेट गनाश बनवण्यासाठी मी जे चॉकलेट आहे डार्क कंपाऊंड आणि अमूलची फ्रेश क्रीम जी असते ती वापरून चॉकलेट गनाश बनवलेला आहे. तुम्ही व्हिपिंग क्रीमसुद्धा टाकून बनवू शकता आणि घरगुती आपलं जे दूध असतं ते टाकूनसुद्धा गनाश बनवून रेडी करू शकता. तरी ते थोडंसं जे चोको चिप्स असतात ते सुद्धा मी टाकून घेतलेले आहेत टेस्टसाठी. आता आपण याच्यावरती दुसरी लेयर आहे ती सेट करून घेतलेली आहे. तीही छान अशी सोकिंग करून झालेली आहे बघू शकता. आता आपण सेम प्रोसिजरनी याच्यावरती जी क्रीम आहे ती स्प्रेड करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण ज्या लेयर्स आहेत त्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत. हा जो केक आहे तो हायटेड बनवून रेडी करायचा होता. तर या केकसाठी मी ते 5 इंचाचा टीन वापरलेला आहे स्पंज बेक करण्यासाठी. तर 2 वेळा मी स्पंज बेक इथे करून घेतलेला आहे, कारण माझ्याकडे हायटेड टीन नाही. तर 5 इंचाच्या टीनमध्ये मी 2 वेळा बेक करून घेतलेला आहे हा स्पंज आणि याच्या मी लेयर्स कट करून घेतलेल्या आहेत. मैत्रिणींनो, केक बनवण्यासाठी लागणारा जो स्पंज आहे तो आपण गॅसवरती सुद्धा कढईमध्ये, तव्यामध्ये आणि पातेल्यामध्ये सुद्धा बेक करू शकतो. आपल्याला OTGची गरज नाही. तर याचासुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे. आणि केक बनवणं खूप सोपं आहे. तर घरच्या घरी आपण एकदम फ्रेश असे केक बनवून रेडी करू शकतो. तर इकडे बघू शकता आपल्या इथे 4 लेयर्स आता सेट झालेले आहेत. या 4 लेयर्स सेट करत असताना घ्यायची जी एक काळजी असते हायटेड केकमध्ये, आपण खालून वरपर्यंत जितक्या लेयर्स सेट केलेल्या आहेत तिथंपर्यंत क्रीमने थोडंसं अशा पद्धतीचं क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून जो केक आहे तो आपला एक लेवलमध्ये येतो. जेव्हा आपण केकचं फिनिशिंग करत असतो हायटेड केकमध्ये तेव्हा व्यवस्थित असं येतं. तर इकडे बघू शकता आपल्या 4ही लेयर्स सेट झालेल्या आहेत. आता आपण ज्या राहिलेल्या लेयर्स आहेत त्यासुद्धा सेट करून घेऊयात. सेम प्रोसिजरनी आपल्याला स्पंजचं सोकिंग करायचं आहे. नंतर त्याच्यावरती जी क्रीम आहे ती स्प्रेड करून घ्यायची आहे. चॉकलेट गनाश आहे ते सुद्धा आपल्याला भरभरून टाकून घ्यायचं आहे.
चोको चिप्स टाकायचे आहेत. अशा पद्धतीने सगळ्या लेयर्स आपल्याला व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत. मैत्रिणींनो, आपल्या चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. इन्स्टा पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. आपल्या चॅनेलवरच्या रेसिपीज बघून केक बनवायला नक्की शिका. घरच्या घरी आपल्या भरपूर बड्डे असतात जे आपण सेलिब्रेट करतो, तर बेकरीतून केक आणण्यापेक्षा 4 दिवस अगोदर बनवून ठेवलेले असतात. आपण अशा पद्धतीचे घरी फ्रेश असे केक बनवून रेडी करू शकतो आणि मुलांना ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेससुद्धा खायला बनवून देऊ शकतो. बेकिंगविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता आणि बेकिंग करणं खूप सोपं आहे. तर इकडे बघू शकता आपल्या सगळ्या ज्या लेयर्स आहेत त्या व्यवस्थित अशा इथे सेट करून झालेल्या आहेत. आता आपण आपली जी शेवटची लेयर आहे तीसुद्धा सेट करून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, शेवटची जी लेयर असते ती सेट करताना आपल्याला घ्यावयाची एक काळजी आहे, ती म्हणजे ज्यावेळेस आपण स्पंज बेक करून घेतो त्यावेळी लेयर्स कट करतो, जी सगळ्यात तळभागातली लेयर असते बटर पेपर लावलेली, ती लेयर नेहमी आपल्याला सगळ्यात वरती सेट करून घ्यायची आहे. कारण त्या लेयरला एकदम व्यवस्थित असा शेप असतो आणि ती लेयर आपण सेट केल्यामुळे आपल्या केकला खूप छान असं फिनिशिंग देता येतं. म्हणून याच्यासाठी सगळ्यात टॉपला जी लेयर आहे ती अशा पद्धतीची लावून घ्यायची आहे. तर इकडे बघू शकता हायटेड जो केक आहे तो 1 किलोच्या प्रमाणामध्ये आपला जो आहे तो सेट करून फक्त झालेला आहे. आता आपण याचं सगळीकडे थोडीशी क्रीम लावून क्रम कोटिंगसुद्धा करून घेणार आहोत. क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून जो केक आहे तो थोडा वेळ सेट झाला पाहिजे आणि जी क्रीम आहे ती सेट होते. कारण जे छोटे छोटे क्रम्स असतात फायनल फिनिशिंग करतो त्यावेळी क्रीमसोबत येतात, म्हणून एक 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवणं गरजेचं आहे. तर मैत्रिणींनो, हा 1 किलोचा केक बनवण्यासाठी मी ते 2 कप होईल इतकं प्रीमिक्स घेतलेलं आहे. प्रीमिक्सपासून हा केक मी इथे रेडी केलेला आहे. सोबतच 1 चमचा होईल इतकं तेल टाकून त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि केक बनवण्यासाठी जे लागणारं बॅटर आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी बॅटर रेडी करून घेतलेलं आहे. बॅटर कसं रेडी करायचं केक बनवण्यासाठी ते सुद्धा आपल्या चॅनेलवरती व्हिडिओज आहेत, तर नक्की बघा. तर अशा पद्धतीने जो आपला केक आहे फायनली इथे सेट आणि क्रम कोटिंग करून झालेला आहे. तर इकडे बघू शकता एक 10 मिनिटे आपण फ्रीजमध्ये आता ठेवून देणार आहोत आणि त्याच्या अगोदर एक वेळ मी ते स्क्रॅपर सगळीकडे फिरवून घेतलेला आहे. स्क्रॅपर फिरवल्याने जे क्रम्स असतात ते व्यवस्थित क्रीमसोबत केकला चिकटून बसतात आणि व्यवस्थित असं सेटसुद्धा होतात. इकडे बघू शकता जी क्रीम आहे त्याच्यासोबत अशा पद्धतीचे क्रम्स येतात. हे आपण जेव्हा फायनल आयसिंग करतो त्यावेळी यायला नकोत, म्हणून एक 10 मिनिटे फ्रीजमध्ये सेट करायसाठी ठेवून द्यायचं आहे. तर 10 मिनिटानंतर जो केक आहे तो मी बाहेर काढलेला आहे बघू शकता. आता आपण पिंक कलरचा वापर करून जेल कलर वापरलेला आहे, क्रीम बनवून घेतलेली आहे, तीसुद्धा पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेली आहे आणि पायपिंग बॅगनेच या केकवरती आपण जी क्रीम आहे ती सगळीकडे आता लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने पटकन लागली जाते क्रीम, जास्त वेळ लागत नाही आणि जेव्हा आपण आयसिंग करतो त्यावेळीसुद्धा एक्स्ट्राची जी क्रीम आहे तीसुद्धा जास्त निघत नाही. जितकी हवी आहे तितकीच क्रीम केकला लागून जाते. तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण केकला मी क्रीम लावून घेणार आहे. तुम्ही पॅलेट नाईफनीसुद्धा क्रीम लावून घेऊ शकता, पण त्याने भरपूर असा वेळ जातो. तर अशा पद्धतीने पायपिंग बॅगच्या मदतीने तुम्ही पटकन अशी केकवरती क्रीम जी आहे ती स्प्रेड करून घेऊ शकता. आता आपण पॅलेट नाईफच्या मदतीने सगळीकडे जी क्रीम आहे ती छान अशी स्प्रेड करून घेणार आहोत. तर इकडे बघू शकता क्रीमचं जे टेक्स्चर आहे ते सुद्धा, तर अशा पद्धतीची एकदम स्मूथ क्रीम आपल्याला पाहिजे केक बनवण्यासाठी. तर आता आपण पॅलेट नाईफच्या मदतीने सगळीकडे क्रीम जी आहे ती स्प्रेड करून घेणार आहोत. तर इकडे बघू शकता वरती स्प्रेड करून झालेली आहे, खालच्या बाजूला सुद्धा आता व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे पॅलेट नाईफचा वापर सगळ्यात अगोदर करायचा आहे, नंतर स्क्रॅपरच्या मदतीने छान असं फिनिशिंग करून घ्यायचं आहे. तर इकडे बघू शकता एक वेळ मी स्क्रॅपर सगळीकडे फिरवून घेतलेला आहे आणि
या केकचं जे फायनल फिनिशिंग आहे ते किती छान आलेलं आहे बघू शकता. तर वरती जी क्रीम आहे ती एक्स्ट्राची आपल्याला पॅलेट नाईफच्या मदतीने काढून घ्यायची आहे. पॅलेट नाईफचा वापर करताना प्रत्येक वेळी आपल्याला पॅलेट नाईफ क्लीन करून घ्यायचं आहे, तरच वरचं जे फिनिशिंग आहे ते व्यवस्थित येतं. तर आता आपण स्क्रॅपरच्या मदतीने एक छान अशी डिझाईन बनवून घेणार आहोत. तर इकडे बघू शकता खूप इझी आहे ही डिझाईन. स्क्रॅपर आपल्याला हलक्या हाताने वरती आणि खालती असा फक्त फिरवत राहायचा आहे. स्क्रॅपर जो आहे तो एका ठिकाणीच धरायचा आहे, फक्त आपल्याला टर्न टेबल जो आहे तो फिरवत राहायचा आहे. आणि ही जी डिझाईन बघू शकता किती छान अशी आलेली आहे. आता आपण याच्यावरती जी प्रिंट आहे ती लावून घेणार आहोत. मार्केटमध्ये जे केकचं सामान भेटतं त्या दुकानामध्ये अशा पद्धतीचे तुम्हाला रेडीमेड प्रिंटसुद्धा भेटून जाईल. आणि आपण जिथे झेरॉक्स वगैरे काढतो त्या दुकानामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे आपल्याला प्रिंट काढून देतात, जशी आपल्याला पाहिजे तशी. तर इथे मी ही प्रिंट जी आहे ती दुकानातून काढून आणलेली आहे. आणि आता आपण सगळीकडे जे डेकोरेशन आहे ते करून घेणार आहोत. अशा पद्धतीचे जे डेकोरेशन बॉल्स आहेत ते सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये मिळून जातात. आणि याने आपल्या केकचं डेकोरेशन बघू शकता खूप छान असं होतं. आणि हे जे प्रिंट आणि डेकोरेशनचे हे जे बॉल्स आहेत ते ॲडिबल नाहीत, फक्त डेकोरेशनसाठी वापरले जातात. तर इकडे बघू शकता सगळीकडे मी हे बॉल्स आहेत ते 3 कलरमध्ये लावून घेतलेले आहेत. पिंक कलर, गोल्डन कलर आणि ब्ल्यू कलर. किती छान असं या केकचा लुक आलेला आहे या बॉल्सच्या वापरामुळे. तर मार्केटमधून अशा पद्धतीचं सामान आपण आणून घरच्या घरी एकदम बेकरीपेक्षा सुद्धा चांगले केक बनवून रेडी करू शकतो. तर या केकवरती थोड्याशा बटरफ्लायसुद्धा लावून घेतलेल्या आहेत. थोडेसे छोटे शुगर बॉल्स आहेत ते सुद्धा टाकून घेतलेले आहेत. आणि मोती कलरमध्ये मोठे शुगर बॉल्स आहेत ते सुद्धा मी इथे थोडेसे टाकून घेतलेले आहेत. आणि हे ॲडिबल आहेत, आपण खाऊ शकतो, शुगरपासून बनवलेले असतात. तर इकडे बघू शकता बेकरीपेक्षा सुद्धा भारी एकदम केक आपला इथे बनवून रेडी झालेला आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे. चला तर मग भेटूयात लवकरच. धन्यवाद.